नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आपण काल एक शब्द बघितला होता अबस्टेन, ज्याचं रिफ्रेन, अवॉइड, डेसिस्ट, विथहोल्ड हे त्याचे सिनोनॉम्स होते. आपण प्रश्नही बघितले. ओके, तर आता आपण पुढचा बघणार आहोत शब्द अबंडंट. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला या शब्दाचा अर्थ माहीतच पाहिजे. अबंडंट म्हणजे विपुल, प्रचूर, खूप खूप जास्त. तर याचे जे सिनोनाइम्स आहे ते प्लेंटीफुल, ॲम्पल, बाउंटीफुल आणि प्रोफ्यूज आहे. तर तुम्हाला जसं बघा ना, आपल्याला आपली प्रत्येकाची काय इच्छा असते की जेव्हा मान्सून येतो आहे तर जे आपलं पीक उगवणार आहे तर ते कसं असायला पाहिजे, अबंडंट असलं पाहिजे, खूप जास्त प्रमाणात असलं पाहिजे. बघा ना, म्हणायला पण अबंडंट. आणि ते प्लेंटीफुल, ॲम्पल आणि बाउंटीफुल असायला पाहिजे, बरोबर. त्याचे अँटोनाइम्स काय आहे? स्कार्स, रेअर, इनसफिशियंट आणि मिगर. तर कसं आहे की तुमचा अभ्यास जो आहे MPSC UPSCची तयारी करताना, तलाठी भरतीची तयारी करताना, हा अबंडंट असला पाहिजे, अभ्यासाचा अभ्यास असला पाहिजे. तुम्ही अबस्टेंट राहायला पाहिजे. कशापासून? काल आपण बघितलंच आहे. तुम्ही त्यापासून अबस्टेंट राहायला पाहिजे. अभ्यास तुमचा अबंडंट राहायला पाहिजे. आणि तुम्ही काय करायला पाहिजे? ज्या चुकीच्या सवयी तुमच्या स्कार्स आणि मिगर असल्या पाहिजे. ठीक आहे, लक्षात राहील. आता वन वर्ड सबस्टिट्यूशनमध्ये एक्झिस्टिंग इन लार्ज क्वांटिटी असं लिहून येईल. तर म्हणायचं, जर ऑप्शन दिलेला असेल अबंडंट, स्कार्स, रेअर, इनसफिशियंट, मिगर, तर त्याचं उत्तर राहील अबंडंट. ओके, ट्रिक बनवलेली आहे. तर ट्रिक आहे बन म्हणजे भाकर असते त्यांच्या भाषेत, आणि दात बन भाकर खूप खाते, भरपूर भाकर खायला भेटले, अबंडंट. तर अबंडंट लक्षात ठेवा. तर आपण प्रश्न बघूया यावरती. द रिव्हर हॅज ॲन डॅश डॅश सप्लाय ऑफ फिश. अबस्टेन, अबंडंट, अकॉर्ड, ॲडमंट. तर अबंडंट सप्लाय ऑफ फिश. विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट सिनोनाइम ऑफ अबंडंट? कोणचा नाही आहे? प्लेंटीफुल, बाउंटीफुल, प्रोफ्यूज की रेअर? तर रेअर. आपण बघितलं ना अँटोनाइम्समध्ये, स्कार्स, रेअर, इनसफिशियंट आणि मिगर. आणि त्याचे सिनोनाइम्स प्लेंटीफुल, ॲम्पल, बाउंटीफुल आणि प्रोफ्यूज. खूप आहे, अबंडंट आहे, विपुल आहे. चालेल मित्रांनो, आज पण आपण जवळपास 9 शब्द केलेले आहे सकाळच्या सेशनला. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. काही सजेशन असले तर कमेंटमध्ये ड्रॉप करा. थँक्यू.